नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण फवारणी पंपाबद्दल पाहणार आहोत। तर नेमकी काय अपडेट आली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा। तर मित्रांनो, फवारणी पंपाची अपडेट काय आहे हे आपण जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख पीक राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान बनले आहे। या पिकाच्या उत्पादन आणि मूल्य साखळीत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, कृषी विभागाच्या अंतर्गत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या योजना या दिशेने केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे। या योजनेचा मुख्य उद्देश कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणे हा आहे। मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत याआधी आपण जाणून घेऊया। मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन या राज्यातील महत्त्वाच्या पिकांमधील प्रमुख समस्या म्हणजे पाण्याची कमतरता, मागील काही वर्षांमधील दुष्काळाच्या परिस्थितीत घटलेली उत्पादकता, शेतमाल विक्रीच्या वेळी मिळणाऱ्या कमी भाव हे आहेत। मित्रांनो, या समस्याचा समतोल शोध घेण्यासाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत। कृषी विभागाच्या अध्यक्षांवर यावर चर्चा केल्यानंतर या समस्यांचे निवारणासाठी नवीन योजनेची घोषणा केली आहे। मित्रांनो, आता पाहू बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप। बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप ही नवीन योजना राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वितरण करण्यात येईल। लॉटरी प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळवण्यात आले असून वितरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून तयार ठेवण्यात आलेले काही महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, डिजिटल 7/12, बँकेचे पासबुक इत्यादी आहेत। या कागदपत्राचे ऑनलाईन अपलोड किंवा प्रत्यक्ष कृषी कार्यालयात सादर करण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, अंमलबजावणीमध्ये आलेला विलंब पाहून घेऊया। शासनाने या योजनेची घोषणा केल्यानंतर काही काळ उलटला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणींच्या कारणास्तव विलंब झाला होता। योजना कार्यान्वित करण्यासाठी सुरुवातीला टेंडर प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्याने त्यांचे निराकरण होण्यासाठी वेळ लागला। अखेर 9 ऑगस्ट 2022 रोजी लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र लाभार्थ्यांना लवकरच फवारणी पंपाचे वितरण सुरू होणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। तर तुमच्या मनातसुद्धा काही शंका असतील तेही कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो, आपण अशाच ताज्या घडामोडी देत असतो। तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।